नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन भन्नाट ब्लॉग मध्ये आपलं मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज जायचं आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर ते चिखली. आपण चिखलीला जाणार आहोत. चिखलीला आपण एक देवस्थान मध्ये, ते देवस्थान म्हणजे चिखलीचे आराध्य दैवत रेणुका माता यांचं मंदिर आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. चला निघूया मग. आपण सिडकोच्या बस स्टँडवर आलो तर बस स्टँडवर आपण चिखलीला जाणार ती बस बघूया. आपण बस स्टँड मिळालं नाही आपल्या जाण्यासाठी. आता वेट करतोय आपण बस येण्याचा. तर बघू आता कधी बस येते आणि कधी आपल्याला चिखली जाणार बस मिळते इथून जाणार. बस मिळालेली त्याला आपण निघूया चिखलीला जायचं. चिखली जाणाऱ्या बस मध्ये आपण बसलेलो आता निघूया आपण इथून. चिखलीला पोहोचलेलो आहे. आता आपण रेणुका माता मंदिराकडे निघूया. चिखली बुलढाणा येथे रेणुका माता मंदिर एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे, जिथे रेणुका देवीची पूजा केली जाते. परशुरामाची आई आणि जगतजननी ऋषीची पत्नी म्हणून ओळखली जाते आणि या मंदिराला यात्रेत चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव भरला जातो. विदर्भाची ही देवी विदर्भ प्रदेशाची राज्य कन्या असून तिला सारी जगाची आई मानतात. आतमध्ये गेल्यानंतर अशी गणपतीची तुम्हाला प्रतिमा दिसेल. पुढे गेल्यानंतर सरळ आपण मंदिराकडे जाऊया. आता मंदिरात तुम्हाला एक मोठा कळस दिसेल वरती. संपूर्ण मंदिराचे काम फरशीच्या पांढऱ्या संगमरवरी दगडाने केले आहे. मंदिराच्या भिंतीवर खांबावर सुंदर कोरीव काम करून देवदेवतांची सुंदरता रेखाव मूर्ती शिल्पित केली आहे. देवीचे भक्त श्री बालचंद्र महाराज समाधी परिसरात आहे. प्रथम देवीच्या दर्शनासाठी गर्भगृहात आम्ही जाण्यास निघालो. गर्भगृहाच्या दरवाजावर लखची भिंती विविध देवता शिल्प आणि भरगच्च भरलेले आहेत. स्त्रियांच्या या देवदेवतांची हळदी कुंकू लावतात असले त्यामुळे मूर्त खराब होऊ नये म्हणून त्याला पारदर्शक आवरण केले आहेत. मंदिरात शेजारी अशी छोटीशी महादेवाची पिंड आणि नंदी दिसेल तुम्हाला. देवीचे भक्त बच्छानंद स्वामी यांची समाधी इथं आहे. बाहेर हा ब्लॉग इथं संपतो. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.